मागासवर्गीय समाजाचा मोर्चा आहे आणि या मोर्चानं शहर दणाणून गेलंय। मागासवर्गीय समाजाच्या उपवर्गीकरणाविरोधात बुलढाणामध्ये मागासवर्गीय समाज एकवटला होता। जिल्हास्तरीय मेळावा देखील या ठिकाणी पार पडलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। मागासवर्गीय समाजाच्या उपवर्गीकरण करण्यात यावं असं एक वातावरण सध्या राज्यात सुरू आहे आणि याच्या विरोधामध्ये मागासवर्गीय समाज एकवटला आहे। आपण इथं पाहू शकतो की बुलढाण्यामध्ये हा अथांग जनसागर जो आहे हा मागासवर्गीय समाज आणि उपवर्गीकरणाला यांचा विरोध आहे। सरकार प्रति यांचा फार मोठा रोष आहे। जाती जातीमध्ये भेदभाव करून मागासवर्गीय समाजामध्ये एक प्रकारचं विकृष्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे अशी यांची भावना आहे आणि या उपवर्गीकरणाला यांचा कडाडून विरोध आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून हा पुन्हा मागासवर्गीय समाज बुलढाण्याचे एकवटला आहे। यामध्ये महिलांची संख्या फार लक्षणीय आहे। मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। युवकांची पण संख्या या ठिकाणी मोठी आहे आणि हा अथांग जो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे हा येथून या मोर्चाचं मार्गक्रमण झालेलं आहे। एकंदरीमध्ये बुलढाणा शहरामध्ये हा जो मागासवर्गीय समाजाचा हा जो मोर्चा निघालेला आहे हा पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून आणि आसपासच्या जिल्ह्यातूनही यामध्ये पूर्ण हे समाज या ठिकाणी एकवटला आहे आणि आपला रोष यांनी या मोर्चातून व्यक्त केला असून आपल्या मागण्यांचं आता हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।